मला कष्ट करता पगार कशी काय देते? जाडच्या जाड उत्तपम आहे आणि इकडे जेवण ना खूप स्वस्त आहे. बाय बाय मधुराई. श्रीकृष्ण भगवानाच्या कृपेने मस्त आहे. मोठा बेड तयार झालेला आहे. मी डबा घेऊन आले. दुधी भोपळ्याची भाजी, भेंडीची भाजी, भाकरी. अख्खा साऊथ फिरला पण पाऊस नव्हता. मी सुरुवात करत आहे खायला आणि झाडांना पण सांभाळा माझ्या. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मदुराई शहरातून. तर काल रात्री आम्ही 12 वाजता मदुराईमध्ये आलेलो. ही रूम घेतली, 5-7 तास झोपलेलो आणि आता उठून फ्रेश झालेलो आहोत आणि आता नाश्ता करायला बाहेर झालेलो आहोत. नाश्ता करून झाल्यानंतर पुन्हा मदुराई स्टेशनला जायचं आहे. तिथून आमची पुण्याला ट्रेन आहे. तर असं एक शेड्यूल आहे. त्याप्रमाणे आता आम्ही चाललेलो आहोत. आतापर्यंतचा प्रवास, देवदर्शन सगळं व्यवस्थित झालेलं आहे. रामेश्वरमध्ये महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी सगळ्या प्रकारचे जेवण मिळतं आणि इथं थोडासा जेवणाचा प्रॉब्लेम येतो. त्या दिवशी आम्हाला मिळालेलं आपलं महाराष्ट्र म्हणा किंवा फुलके वगैरे काही मिळालं नाही. वेगळंच काही ते डोसे, उत्तापे, इडलीच खावा संध्याकाळी. आणि दुपारी असं त्यांचं लंच, भात आणि 5-6 भाज्या, वरण, दालच्या काय काय असं असतं. त्या प्रकारचं जेवण असतं. रामेश्वरमध्ये छान मिळालं जेवण. चला आता आम्ही बघू आता आम्ही काय खातोय. मनाच्या आवडीवर आहे. चले. सकाळचे 9 वाजलेले आहेत. रस्त्यावर थोडीफार वर्दळ चालू झालेली आहे. मनाने हे हॉटेल शोधून काढलेलं आहे. मना बोलला इथं नाश्ता खायचा. म्हटलं ठीक आहे चल. ठीक आहे. इथं मेनू पण लिहिलेला आहे. केसरी म्हणजे काय तर शिरा वगैरे असतो. ऑर्डर दिलेली. मी मागवले पोळी डोसा आणि मागवले घी इडली आणि उत्तपम. तुम्ही? अरे वा वा. म्हणजे ऑथेंटिक साऊथ इंडियन डिश इथं खायला येते. साऊथ इंडियामध्येच, बाकी कुठेच नाही. इथं आलं तरी इथल्याच डिश खातोय आम्ही. काल फक्त फुलके आणि हे खाल्ले मिक्स व्हेज पंजाबी धाब्यामध्ये, दिल्ली धाब्यामध्ये. रामेश्वरमध्ये चांगलं सगळ्या प्रकारचं जेवण मिळतं. इथं फक्त साऊथ इंडियन. चपाती मिळते बरं का. चपाती कशावर खायची मिळते का? जी जाड चपाती असते, कोरमा भाजी असते, त्यात मिक्स व्हेजिटेबल असतात आणि ताक असतं. पांढरी भाजी असते ती, त्याच्यावर चपाती खातात. माझी डिश आलेली आहे पहिल्यांदा. लकी. मी सुरुवात करू का? करा 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 करा. वड्याचा आकार छान आहे. इथलं चटणी छान असते. म्हणजे आपल्या इकडे थोडीशी आंबूस चटणी असते. इडली पण थोडीशी आंबूस असते. वडा पण आंबूस छान. ओम याच्यामध्ये चटणी आहे. ते हिरवी चटणी आहे, लाल चटणी आहे आणि रस्सा पण आहे. पोळी. अरे चटणी जवसाची चटणी. पुडी म्हणतात आणते काहीतरी. आपल्याला यांची भाषा कळत नाही. पोळी डोसा. बापरे एवढं मोठं आहे पोळी डोसा. फक्त तीन चटणी. तीन चटणी इथे पोळी डोसाच्या. हे सांबर ह्याच्यात. बापरे एवढं खाणार का? दिवसभर का? हा ना. तुमचं काय आहे? उत्तपम, ओनियम. उत्तपम. मी सुरुवात करत आहे खायला. वा 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 वा. उत्तपम जाडच्या जाड उत्तपम आहे. स्वादिष्ट नाश्ता आणि भोजन पण झालेलं आहे आमचं. एवढं हेवी खाल्ले ना, जेवणाची गरज नाही वाटत दुपारी आता. करायला आलो आपण. हा ना. इतकं जेवणच झाल्यासारखं झालं. हे झालं काय काय मागवलं. आणि इकडे जेवण ना खूप स्वस्त आहे. आम्ही किती मागवले? 5 डिश मागवले. व्हिडिओमध्ये 3 मागवल्या. त्यानंतर पोंगल मागवला, अजून काही 3 मागवलं. अशा 5 डिश मागवल्या. त्याचं फक्त बिल 310 रुपये. हे स्वस्त आहे इकडे जेवण. जर कधी मदुराईला आले ह्या हॉटेलला या.
चविष्ट आहे, मला तर आवडलं. स्टेशन पासून फक्त 200 मीटर अंतरावरती आहे हे हॉटेल. समोर स्टेशन आहे. हो का, या साईडला स्टेशन. चला आता रूमवर जाऊया. चला आता आपण निघूया. आम्ही आता मदुराई स्टेशनवरती पोहोचलेलो आहोत. थोड्याच वेळामध्ये आमची ट्रेन येणार आहे पुण्याला जाणारी. मना आणि फोंडेजी आगे आगे चल रहे हे. चला, फोंडेजी आणि मना सीट शोधत आहेत. सीट नंबर 2 टायर एसी डबा असा असतो. फक्त 2 सीट असतात खाली, डायरेक्ट वरती. मधलं सीट बंद असतं, नसतंच. आमची ट्रेन आलेली आहे. बाय बाय मदुराई. भविष्यामध्ये येणं होईल न होईल. खूप छान आनंद आला, अनुभव चांगला आला, छान वाटलं अक्षरशः. खूप छान तीर्थयात्रा झाली. सगळा प्रवास आमचा व्यवस्थित झाला देवाच्या कृपेने, श्रीकृष्ण भगवानाच्या कृपेने. आणि आता आम्ही पुण्याकडे प्रस्थान केलेलं आहे. उद्या दुपारपर्यंत आम्ही पुण्यामध्ये पोहोचू. नेक्स्ट इयर श्रीशैल्यम. नेक्स्ट इयर कुठं आलं ते? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. श्रीशैल्यम. कार मल्लिकार्जुन. कार का कारने जायचं रे. सोलापूरला जायचं अगोदर. हॉल्ट घेऊया. एक स्टे. सोलापूर सोलापूरून कुणाला तर घ्यायचं. 280 किलोमीटर. म्हणजे मधल्या काळात हा ह्याला जाऊ. परळी वैजनाथ. परळी वैजनाथ. ते कुठं आलं? औरंगाबाद नाही, संभाजीनगर. विशालचं गाव आहे, विशाल पाटील. अच्छी बात है. करू आपण काम. काय आपल्याला घुमेंगे, कमाएंगे. कमांगे काय, पगार आपोआप महिन्याला जमा होतो. काय करत आपोआप येत आहे, बघितलं का? अरे म्हणजे कष्ट नाही ना करावं लागत, हात नाही ठोकावं लागत. कष्ट करावं लागत नाही. मला कष्ट करता पगार कशी काय देते? जाऊन बसत खुर्चीवर, फक्त सह्याचा पगार मिळतो पप्पांना. सही केला पगार जमा. सयाजीराव आहेत पप्पा. म्हणून फिरायचं आता. दूर दूर पर्यंत पसरलेल्या नारळाच्या बागा, केळीच्या बागा, तांदळाची शेती बघा. खूप सुंदर विहंगम दृश्य आहे इकडचं. जिथपर्यंत आपली नजर जाईल ना तिथपर्यंत नारळाची झाडं, केळीच्या बागा आहेत. काय करे, पूर्ण रस्त्याने हेच आहे. आणि मागचे डोंगर हे पांढरे डोंगर आहेत. आपल्या इकडं काळे डोंगर असतात, तिकडे पांढरे डोंगर आहेत. कारण इकडे लोक काळे लोक म्हणून पांढरा डोंगर. अच्छा हा. आणि पांढरी लोक काळा डोंगर आहे का? लॉजिक फोंडेजींचा असं आहे. दंडुकल जंक्शन आहे आणि इथं एक सुद्धा माणूस नाही स्टेशनवरती. एकदम शांती आहे. आणि मोठं जंक्शन आहे हे. लोकसंख्या कमी आहे का इकडं? लोकसंख्या कमी आहे ना एकदम. आणि इकडचे स्टेशन आहेत ना, रेल्वे स्टेशन खूप स्वच्छ आहेत. आपलं पुणे स्टेशन तर एवढं अस्वच्छ आहे ना, कुठेही थुकलेलं आहे. चांगले काय चांगलं आहे सांगा मला. सांगा, मदुराई लहान स्टेशन आहे, किती स्वच्छ होते. एखादं ठिकाण थुकलेलं होतं का? नव्हतं ना. स्वच्छ आहे की नाही इकडचे सगळे स्टेशन स्वच्छ आहे. आणि परिसर पण स्वच्छ आहे खूप. खाणं गुटखा तसलं. हा, इकडं कोण खात नाही गुटखा वगैरे. आहेत ना पुणेकर नाही खात का? आहेत काय काय घाणेरडे. हा एक पार्ट मला खूप आवडला. इकडचे रेल्वे स्टेशन परिसर खूप स्वच्छ आहे. अजिबात थुकलेलं वगैरे घाण नाहीये इकडे. आणि स्वच्छता मेंटेन केली जाते इकडे. चला आता थोडा वेळ झोपतो. रात्री जागरण झालेलं आहे बरंच. तर असं असतं. 2 टायरचे 2 सीट अशी. मस्त आहे. मोठा बेड तयार झालेला आहे. धन्यवाद आपका. नको राहून दे. AC मध्ये सगळं असतं. 2 बेडशीट मिळतात आणि ब्लँकेट पण मिळतं. 1 उशी आणि नॅपकिन सुद्धा. नको राहून दे. बस कमरेला आराम, थोडस आराम करते. तुम्ही करते? मना तिकडे आराम करत आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, हा आमचा दुसरा दिवस आहे ट्रेनमध्ये बसलेला. काल सकाळी 9:45 वाजता मदुराई स्टेशनवरून आम्ही ह्या ट्रेनमध्ये बसलेलो. नागरकोइल ट्रेनचं नाव आहे. तर सकाळ झालेली आहे आणि आत्ता ट्रेन कर्नाटकमध्ये आहे.
आणि 1 तासामध्ये आम्ही सोलापूरला पोहोचणार आहोत. सोलापूर माझं माहेर आहे. तिथं माझी आई आमच्यासाठी डब्बा घेऊन येणार आहे. भाकरी भाजी काहीतरी घेऊन येणार आहे खायला. तर बरं झालं आम्हाला तेवढंच घरचं जेवण मिळेल, कारण जास्त दिवस पण आपण बाहेरचं खाऊ शकत नाही. काल रात्री तर आम्ही भाकरी आणि शेंगाची चटणी जवसाची चटणी खाल्ली ट्रेनमध्ये. जे मी पातळ भाकरी बनवलेल्या बाजरीच्या त्या खाल्ल्या. आणि आज आई म्हणले की मी स्टेशनवर थांबल्यानंतर येते, भावाला पाठवून देते स्वयंपाक करून घेऊन. म्हणलं ठीक आहे. कर्नाटकमधलं कलबुर्गी स्टेशन आलेलं आहे. हे बघा कलबुर्गी स्टेशन. आता इथून सोलापूर मला वाटतं 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरतीच असेल. गर्दी खूप आहे स्टेशनवरती. बापरे बाप. बघा कर्नाटकमध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या जमिनीसारखी काळी जमीन आहे. सेम टू सेम. आता साऊथमध्ये थोडीशी लालसर माती होती, लालसर जमीन. मना आणि फोंडेजी आता चहा बिस्किट खात आहेत. यांना भूक लागलेली आहे दोघांना. आराम से खा लो. भाकरी आहे. हाँ भाकरी आहे. चहा प्यायचं प्या. सोलापूर रेल्वे जंक्शन आलेलं आहे आणि इथं भाऊ आलेला आहे डब्बा घेऊन. फोंडेजी बोलतायत त्याच्याशी. फोंडेजी उतरत आहेत. हे घे. हा बरे ना. तू कशाला आली? मी डबा घेऊन आले. बर बर. तुला प्रसाद आणलाय 22 कुंडाचं जल आणि रेती काय? हा बर. धन्यवाद आपका. सावका जावा काय? हा हा. आईने बघा दुधी भोपळ्याची भाजी, भेंडीची भाजी, भाकरी आणि चपाती पण पाठवून दिलेली आहे. चपाती माझ्यासाठी. आज मनासाठी गावरान वाळक पण आहे. 4-5 दिवसातून आज घरचं जेवण खात आहोत आम्ही. तुम्ही पण या जेवण करायला. चपाती. फायनली आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत. म्हणजे आमची गाडी पुणे स्टेशनच्या जवळजवळ पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही उतरू आणि आमच्या घरी जाऊ. रामेश्वरमला पाऊस नव्हता, साऊथमध्ये कुठेच पाऊस नव्हता, पुण्यामध्ये पाऊस चालू झालेला आहे. मग आता आपली छत्री कामी येणार का इथं? कशी काय कामी येणार? आपण आता मेट्रोने जाणार. अख्खा साऊथ फिरला पण पाऊस नव्हता, पण पुण्यामध्ये पाऊस लागलेला आहे. ठीक आहे, अच्छी बात आहे. खूप जोराचा पाऊस येत आहे पुण्यामध्ये. बाप रे बाप, तो जोराचा पाऊस. हे राम, हे बघा पाऊस. आमची मेट्रो सुद्धा आलेली आहे. चल दादू. दादू कुठे गेला? दरवाजा उघडाच होता. ओ भाई, अरे लड़का कहाँ गया पता नहीं. चला बॅग इथंच ठेवते. बाळ बच्चा कुठं होता रे? चोर काही का? कुठं बसलेला लपून? मग आयुष्यवंत भव. बाप रे बाप. आयुष्यवंत भव, यशवश भव, सुखी राहा, शांत राहा. चरण स्पर्श केलेला आहे आलेले दादूने. क्षेत्रे तुम्ही जाऊन आलात, हाँ यामुळे मी तुमचे चरण स्पर्श. धन्यवाद आपका. आपको आशीर्वाद है बहुत सारे, ढेर सारे. चरण स्पर्श करू द्या. तुला पण तुम्ही जाऊन आलात. हा, तुला पण त्याचं फळ मिळालं बाळा. सांभाळलं त्याच्याबद्दल तुझं खूप खूप धन्यवाद. हा आणि झाडांना पण सांभाळ माझ्या. 6 दिवस. 6 दिवस बाहेर काय खाल्लं? त्याची मेजवानी होती माहितीये का? भाजी, चपाती, भाजी. चला आता फ्रेश होऊन घेतो आम्ही. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.